आज आपण वांगी बटाट्याचं सुक्की भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। वांगी बटाट प्रत्येक घरात बनली जाते। ज्यावेळेस आपल्याकडे काही भाजी नसते त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो भाजी काय बनवायची। मग जी भाजी आपल्याला समोर दिसते वांगी आणि बटाट तीच आपण बनवतो, पण प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते। चला मग बघूया की मी कशा पद्धतीने बनवते। तर सगळ्यात आधी इथे मी वांगी बटाटे छान कापून पाण्यात भिजत ठेवलेले आणि इथे आपल्याला मिक्सरला एक वाटण करायचं आहे। त्याच्यामध्ये सुकं खोबरं, शेंगदाणे, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची देठ घेतलेली आहेत मी, कोथिंबीर नाही आहे। देठ असे आपण फेकून देतो, तर ते असे वाटणमध्ये टाकले तर ते उपयोगी येतात। त्यानंतर आपण वाटण छान वाटून झालं की आपण एक कढई घेऊया। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले आणि छान जिरं घातले। जिरं तडतडलं मग त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टॅमॅटो टाकूया आणि कांदा टॅमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत, मऊ होईपर्यंत। इथे बघू शकता तुम्ही कांदा टॅमॅटो आपला छान मऊ झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करूया। तर अर्धा चमचा हळद घातली आहे। त्यानंतर इथे आपला साठवणीचा जो मसाला असतो तो 1.5 चमचा घातला आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि छान आपल्याला हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचे आहे। मसाले कांदा टॅमॅटोमध्ये छान परतून घ्यायचं आहे। आणि याच्यात मी लाल मिरची पावडर कलरसाठी टाकली होती, पण ती दाखवायची राहिलेली। तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला भाजीचा कलर थोडासा लाल दिसेल तेव्हा मी त्यावर लाल मिरची पावडर टाकलेली। आणि हे सगळे मसाले आपल्याला कांदा टॅमॅटोमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। छान मिक्स झाले की त्यानंतर जे आपण वाटण वाटून ठेवलेलं होतं ते वाटण आपल्याला 1.5 चमचा घालायचं आहे। आणि वाटण छान, मसाले कांदा टॅमॅटो छान आपल्याला, तुम्ही वाटण जेवढं छान मिक्स कराल, भाजून घ्याल, तेवढी रेसिपी आपली भाजी खूप छान होते। तुम्ही बघू शकता इथे वाटण आपलं अख्खं भाजून झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे कापून ठेवलेले वांगी होते, वांगी आणि बटाट ते घालूया आणि त्यात थोडं पाणी घालूया। मसाल्यांमध्ये सगळे वांगी टमॅटो आपले छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि त्यानंतर आपण त्याच्यावर प्लेट ठेवून छान वाफेवर त्याला शिजवून घ्यायचे आहे। जवळजवळ मला हे शिजायला 10 ते 12 मिनटं लागलेली होती। मध्ये मध्ये छान आपण ढवळत राहायचं आहे। 2-2, 3-3 मिनटानंतर कोथिंबीर घालून छान सर्व करा। भाजी खायला आपली तयार आहे। झटपट अगदी चविष्ट झालेली होती। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीने आपली वांगी बटाट तुम्ही भाजीबरोबर, भाताबरोबर सर्व करू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग।